महायुतीच्या मुख्यमंत्री खोटं बोल हम तुम्हारे साथ हैं। पक्षाचा जनता अनुदान सौर पंप मागेल त्याला सौर पंपाची घोषणा करणाऱ्या सरकारचा सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे। शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळालाच पाहिजे। शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळालाच पाहिजे। शेतकऱ्याला सौर ऊर्जा शेतकऱ्याला सौर ऊर्जा पंप मिळालाच पाहिजे। तुषार ठिबक सिंचन सूचनेनुसार आदरणीय माजी मंत्री अमित भैयाजी देशमुख यांच्या सूचनेनुसार आज महाराष्ट्रभर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटी आणि सर्व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा ट्रॅक्टर रॅली मोर्चा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला आहे। आज या ठिकाणी आमच्या प्रमुख 4-5 ज्या मागण्या आहेत त्यापैकी प्रमुख मागणी आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी या महायुतीने आणि आपले मुख्यमंत्री या ठिकाणी फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करतो म्हणून सांगितलं होतं, परंतु गेली 3-4 महिने झालं अजूनपर्यंत शेतकऱ्याचा 7-12 कोरा झालेला नाही। मागल त्याला सौर पंप देतो म्हणाले, प्रत्येक शेतकऱ्यांनी 40,000 रुपये प्रमाणे या ठिकाणी सौर पंपाची मागणी केलेली आहे, परंतु या ठिकाणी आज अद्यापर्यंत सौर पंप मिळालेला नाही। सोयाबीनचा हमी भावाचा तसाच प्रश्न आहे। या ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामं अद्यापर्यंत चालू नाहीत। आज उन्हाळा या ठिकाणी येऊन पडलेला आहे, परंतु आज शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही आहे, परंतु या ठिकाणी रोजगार हमी योजना या ठिकाणी चालू कार्यान्वित नाही आहे। दुसरं तुळजापूर ड्रग्स प्रकरण आपण पाहताय, जिल्ह्यामध्ये तुळजापूर आणि तामलवाडी ड्रग्स प्रकरण या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी नागरिकांचा रोष आहे। त्या बाबतीत आजपर्यंत CDR तपासून मुख्य आरोपींना अजून पकडलेलं नाही। ह्या आकाचा आका कोण आहे हे सुद्धा सर्वांना माहिती आहे, परंतु त्यांना प्रोत्साहन देणारे गेली 5-6 वर्ष झालं तुळजापूरमध्ये हे ड्रग्स प्रकरण आहे आणि सातत्यानं नागरिकांमध्ये रोष तयार होत आहे, परंतु आज या ठिकाणी भाजपचेच कार्यकर्ते या ठिकाणी पकडले गेलेले आहेत। आज पिंटू मुळे म्हणून आहे, ते भाजपचे सभापती आहेत, त्यांचा चिरंजीव आहे। या ठिकाणी जे अनेक आरोपी पकडले गेलेले आहेत हे भाजपचे संबंधित आहेत। आपण फोटोद्वारे आणि त्यांचे जर मागचे फोटो काढले तर सगळ्यांना समजेल ही कुणाचे कार्यकर्ते आहेत आणि कुणाच्या जवळचे कार्यकर्ते आहेत। संपूर्ण शहराला 700-800 तरुणाला ह्या ड्रग्स प्रकरणामध्ये आरी गेलेला आहे। तर आमची विनंती आहे, कुठल्याही पक्षाचा असू द्या आणि कुठल्या स्तराचा माणूस असू द्या, या CDRच्या तपासणीद्वारे त्यांना अटक करणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढं ह्या जिल्ह्यामध्ये त्या ड्रग्समध्ये पुढं वावर होणार नाही। दुसरं म्हणजे तुषार सिंचन आणि स्प्रिंकलरचं अनुदान 3 वर्षापासून रखडलेलं आहे। अशा ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। तसेच कृषी विभागातर्फे जी काही अनुदान वाटप होणारं बियाणं असेल, औषधं असतील, ही शेतकऱ्यांच्या ठिकाणी जे अनुदान मिळणार आहे किंवा जे बियाणं मिळणार आहे, ड्रिपचं अनुदान असेल ते डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावं ही आमची मागणी आहे। आणि दुसरं, महायुती सरकारनं त्या नंबर प्लेटच्या माध्यमातून वाहनधारकांना दिलासा देणं गरजेचं आहे। आज आपण बघतोय बाकीच्या राज्यामध्ये एक रेट नंबर प्लेटसाठी आणि दुसऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तिप्पट रेट, हे वाहनधारकाची लूट करण्याचं काम हे महायुती सरकारनं केलेलं आहे। आमच्या मागण्याचं निवेदन आम्ही या ठिकाणी राज्यपालांना देत आहे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत, आणि या पुढील काळात जर ह्या मागण्या आमच्या मान्य नाही झाल्या तर आम्ही ह्या रास्ता रोको करण्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही, आमरण उपोषण करण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। म्हणून हे सदैव शेतकऱ्यांच्या पाठी असलेली काँग्रेस आम्ही सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार आहोत। उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणत नाहीये, पण आज फडणवीसांनी वचननाम्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर फडणवीसांच्या पहिल्या वचननाम्यामध्ये पहिलं आश्वासन जर असेल तर कर्जमाफी आणि 7-12 शेतकऱ्यांचा 7-12 कोरा केला जाईल। ड्रग्समध्ये आकाचा आका आहे। आज जे आमदार भाजप पक्षाचे आहेत या ठिकाणी त्यांनी विचार करायला पाहिजे की आज ही तुळजापूरची जी नेते मंडळी आहेत प्रमुख आज हे भाजपचेच कार्यकर्ते आहेत सगळे, आणि जे पकडलेले सुद्धा भाजपचेच कार्यकर्ते आहेत। आणि मला आज आपल्या माध्यमातून सांगायचं की CDR तपासून, कॉल रेकॉर्ड्स तपासून
कुणालाही गय करू नका. ह्याच्यात बऱ्याच जणांना वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणून माझी आपल्या पत्रकारांद्वारे विनंती आहे, या भाजपच्या आमदारांना या ठिकाणी मला सांगायचं आहे की तुम्ही कुणाशाही भेदभाव न करता, कारण की पुढची पिढी आपली वाटोळी होईल. आपल्या घरापर्यंत कोणतरी आज ड्रग्ज प्रकरणात पकडलं जाईल किंवा ड्रग्ज सेवन करेल. त्यामुळं या ड्रग्ज प्रकरणाच्या कामी आपण मदत करा आणि सरसकट सगळ्यांना CDR तपासून त्याच्यावर या ठिकाणी दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे.